नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। काँग्रेसचे हनुमंत पवारांवर भाजपकडून झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर भाजपच्या गुंडांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। लोकशाहीत मतभिन्नता मांडण्याचा अधिकार असताना विरोधी आवाज दडपण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणं हे अत्यंत निंदनीय आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणार आहे। राजकीय मतभेदाचा सामना संवादाने व्हायला हवा, गुंडगिरी, दहशत आणि हल्ल्यांनी नव्हे। संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करण्यात यावा। सोलापूर शहर काँग्रेस मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला यांनी अशी मागणी केली आहे। भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करतात असे का बोलतो? भाजपच्या विरोधात नेहमी का बोलतो? हर्षवर्धन सबका तुझा बाप आहे का असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर तुषार दामोगडे आणि भाजपच्या गुंडांनी पुणे येथे हल्ला केला, त्यांच्यावर मारहाण केली आणि माझ्या कमरेला बंदूक आहे असे म्हणत धमकावले। यावेळी तेवढ्याच हिमतीने काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मी असल्या धमक्यांना घाबरत नाही असे सडेतोड उत्तर दिले। 4 दिवसापूर्वी पुणे काँग्रेस भवनावर सुद्धा या भाजपच्या गुंडांनी हल्ला केला होता। सोलापूर काँग्रेस भवनावर सुद्धा या ठिकाणी आंदोलन केले होते। या हुकुमशाही प्रवृत्तीच्या गोडसेंच्या अवलादींचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो। आम्ही जरी गांधी विचाराचे पाईक असलो तरी शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचेही विचार आम्ही तेवढेच मानतो। हे भाजपच्या गुंडांनी लक्षात ठेवावे, जशास तसे उत्तर देण्यात येईल। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा आम्ही निषेध करतो आणि या भाजपच्या गुंडांचा, गोडसेंच्या अवलादींचा पुन्हा एकदा आम्ही निषेध करतो।